आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत मंडळी। राजकारणी आणि बिल्डरांनी मिळून भूखंडाचं शिरखंड बळकावण्याचे प्रकार तसे काही नवीन नाहीत। एसआरए योजनांमध्ये भ्रष्टाचार करून सर्वसामान्यांना देशोधडीला लावणाऱ्या या बिल्डरांनी आता इतर जमिनींकडे देखील मोहर आवळवलाय। अशाच पद्धतीने मुंबईतल्या मालाड इथं थेट स्मशानभूमीची जागा बळकावणाऱ्या ओमकार बिल्डरला सरकारनंच दिलाय तणका। ही जागा स्मशानभूमीसाठी म्हणून आरक्षित होती। मरणानंतर इहलोकीचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी ही जागा आरक्षित ठेवण्यात आली होती। पण स्वार्थाने आंधळे झालेल्या ओमकार बिल्डरनं ही जागा बळकावली आहे। मालाडमध्ये या ओमकार बिल्डरच्या एसआरए प्रोजेक्टचं काम सुरू आहे आणि या प्रोजेक्टच्या बाजूलाच असलेली हिंदू स्मशानभूमीची जागा या बिल्डरनं बळकावली आहे। या संदर्भात ओमकार बिल्डरच्या डायरेक्टर सोबत संबंधित अधिकाऱ्यावर 415 कोटींच्या भ्रष्टाचारासंदर्भात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। हा केस एक महाराष्ट्रात सर्वात मोठा हाऊसिंग इंडस्ट्रीमध्ये स्कॅम असण्याचा असा मी दावा करतोय। असा दावा यामुळे करतोय की हा 8 एकरचा प्लॉट होता, जे स्लम डिक्लेअर नव्हता, त्याच्यावर स्लम डिक्लेअर असं दाखवून कोस जीआरला एसआरएच्या अधिकारीला दिला आणि त्याच्यावर त्यांनी स्लम स्कीम राबवली। तर त्यामुळे जे एफएसआयचा घोटाळा आहे त्याच्यामध्ये 415 करोडचे स्टेट एक्सचेकरला लॉस आहे। तर हे स्टेट एक्सचेकरला 415 करोडचे लॉस कोणामुळे झालं? मालाड इथं अल्टामोंट ही बहुमजली इमारत ओमकार बिल्डर बांधतोय। याच प्रोजेक्टच्या बाजूला स्मशानासाठी जमीन राखून ठेवण्यात आली होती, पण ओमकार बिल्डरनं कशी स्मशानभूमीची जागा बळकावली आहे हेच आता जगासमोर आलंय। एकूण 5987 स्क्वेअर मीटरचं हे आरक्षण होतं। यामध्ये 1500 स्क्वेअर मीटर जागा स्मशानासाठी ही ठेवण्यात आली होती। आता फक्त 498 मीटर स्क्वेअर जागा ही सोडण्यात आली आहे। म्हणजेच जवळपास 10,000 स्क्वेअर फूट जागेचा हा घोटाळा झालेला आहे। ही जागा बळकावून इथं आता या बिल्डरनं आपलं ऑफिस सुद्धा थाटलेलं आहे। यहाँ पर मेरे दादाजी की 9000 स्क्वायर फीट जगह थी, लीज होल्ड। पिताजी और दादाजी दोनों जन ने लिया हुआ था। उस जगह को ओमकार ने स्लम दिखाकर एसआरए में जाकर हड़प कर लिया। 2 साल से ईओडब्ल्यू में कंप्लेन करने के बाद आज 21 तारीख को हमारी कंप्लेन ली गई है, जिस पे एफआईआर रजिस्टर हुआ है। मैं सरकार से यही कहना चाहूँगा कि इस पर सख्त कार्रवाई होनी चाहिए। जो भी इसमें अधिकारी बिल्डर दोषी पाया जाता है उसके ऊपर सख्त कार्रवाई करके जल्द से जल्द न्याय दिलाने की कोशिश होनी चाहिए। एरवी बिल्डरांच्या कृत्यांकडे अर्थपूर्ण संबंधातून राजकारणी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात। बिल्डर्स कुठेतरी लागेबंदे शोधून राजकीय दबाव आणून कारवाई थांबवतात। पण मुख्यमंत्र्यांनी याला चाप लावला, पण यावेळेस मात्र मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करून एक संदेश दिलाय। बिल्डरांविरुद्ध हे सरकार कारवाईला हयगय करणार नाही असा संदेश त्यांनी या एफआयआरद्वारे केलाय। स्मशानभूमीची जागा बळकावून बिल्डर लोकांनी आता कुठल्याही जागा रिकामी ठेवल्या नाहीयेत। स्मशानभूमीसारख्या अत्यंतिक गरजेची जागा बळकावणाऱ्या या हरामखोरांना नरकात सुद्धा जागा मिळायची नाहीये। ब्रिजबान जयस्वार, TV9 मराठी, मुंबई।